अरे वा मोन्या, काय खोटं बोलून तू बाहेर पडून आला. नाहीतर मम्मीने तर तुला बाहेर पडू दिलं मम्मी नसतं. स्वयंपाक बनवून झाला का? हो रे मोन्या, झाला आता 5 मिनिटं थांब फक्त. ही बघ भाजी होते, फक्त 5 मिनिटं थांब, लगेच देते मी तुला जेवायला. नाही का मम्मी, काही घाई नको करू. तू आरामात जेवण बनव. मला आहे ना बाहेर जायचंय. मित्राने बोलवले, त्याचं काम आहे थोडं. मी बघून येतो जाऊन त्याचं काय काम आहे काय नाही. मग तुम्ही ना माझी वाट काय बघू नका. स्वयंपाक झाला का लगेच जेवायला बसून जा आणि जेवण करून घ्या. मी तिथून आल्यावर जेवण करून घेणार. अरे मोन्या, आता जेवणच करून जा. काय एवढं तुझ्या मित्राचं काम आहे? नाही नाही मम्मी, येतो येतो मी लगेच येतो अर्धा एक तासात. तुम्ही बसून घ्या आणि जेवण करून घ्या. अरे मोन्या, थोडं पण थांबत नाही का तू? एवढं काय अर्जंट काम आहे तुझ्या मित्राचं? नाही नाही मम्मी, जाऊ दे. मला मला भूक नाही. तिथून आल्यावर जेवण करणार मी. तुम्ही बसून घ्या जेवायला. काय याचं पण खरं नाही बाई, याला कायमचीच घाई लागलेली असते. का रे मोन्या, लवकर ये बरं. अरे वा मोन्या, काय खोटं बोलून तू बाहेर पडून आला. नाहीतर मम्मीने तर तुला बाहेर पडू दिलं नसतं. बरं झालं जेवायला बसलो नाही, नाहीतर जास्त टाइम झाला असता. मम्मी पण बाहेर जाऊ दिलं नसतं. मग उन्हामध्ये जाऊ नको, ऊन लागतं, उन्हाळ्याचे दिवस आहेत. असं तसं लय भाषण देते ती मम्मी. चला आता लवकर जातो मी. राणी तिथं वाट बघत असेल. राणी, मी येतोय. अरे रे 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 माझी राणी, वाट बघू नको. येतोय मी येतोय. थांब तू तिथंच. अरे एवढे 15 दिवसापासून भेटलो नाही आपण. आलो आलो राणी, थांब तू तिथंच थांब. बाई ग, किती टाइम झाला ग रिंकी आपल्याला इथं उभं राहून. हा मोन्या कधी येणार आहे काय माहिती, सांगून देतो आणि टाइमेवर येत पण नाही तो. हो ना, मग मी तुला तेच म्हणते, चल आता किती टाइम थांबणार आहे इथं. अगं तो काला एक नंबरचा लब्बाड आहे. तो काय येणार आहे का बरं? सांगून देतो, तुला बोलून घेतो आणि येत नाही आणि काही नाही. हे बाई, माझ्या मोन्याला असं काळ्या बिला काय बोलू नको बरं तू. माझ्यासाठी चांगला आहे तो, माझ्या नजरेत हिरो आहे तो. हा सांगून देते. आणि थांब ना, आता आलोय तर थोडा वेळ थांब, येईल तो आता. तो बोललाय ना येणार आहे असं, मग थोडं थांबून जा. अगं तुला काय सांगू बाई, आम्ही 15 दिवसापासून भेटलो नाही एकमेकांना. तर तुला काय माहिती बाई माझ्या मनाची तडमड कशी आहे, त्याला बघितलं नाही तर. आता बघून घेऊ दे ना, 2 शब्द बोलून घेऊ दे त्याला पण. थांब थोडी. हो बाई, बघून घे. काय करते मग आता, दिसते मला पण तुझी मनाची तडमड. बघ तो आला, आला वाटतं. हा आला. बाई ग, माझा मोन्या आला ग रिंकी, बघ बघ. मोन्या. हो ग बाई, बघते आला तुझा मोन्या, काळा मुंगूस. राणी, मी आलो. मोन्या, तू आलास? हो राणी, मी आलो. मोन्या, तू कुठं होतास एवढे दिवस? अरे तू विचार पण नाही करत का माझं कसं होणार काय होणार? तुला काय माहिती एवढे दिवस मी कसे काढले तुझ्याशिवाय. तुला बघितलं नाही, तुझा आवाज ऐकला नाही, तू फोन पण करत नाही काय नाही. कुठे चालला गेला होता मोन्या तू? हा, लवकर येऊन जायचं ना. मला विसरून गेला की काय तू? अगं राणी, मी तुला विसरणार आहे का बरं? अरे मी अख्ख्या दुनियाला विसरून जाणार, पण तुला नाही विसरणार. तुला तर माहिती ना, मी माझ्या मामाच्या लग्नाला गेलो होतो, तुला तर बोललो होतो ना. हो, पण एवढे दिवस का मोन्या, लवकर येऊन जायचं ना. थोडं बाण ठेवा रे, बाण ठेवा. हे काही जंगल नाही तुमच्यासाठी, बस स्टँड आहे. लोक फिरता इकडे तिकडे, तुम्हाला असं बघून घेतील तर काय म्हणतील? अरे नाव ठेवतील तुम्हाला नाव. अरे राणी, या पिवड्या चिमणीला का बरं सोबत घेऊन आली तू? एकटी आली असती ना. विनाकारणचे डिस्टर्ब करते ते आपल्याला. हे काल्या, मला चिमणी बोलू नकोस बरं. तू असेल कावडा आणि मला चिमणी बोलतोय का? काला कुठला. जाऊ दे ग रिंकी, सोड तुझा विषय आता. बरं मोन्या, मला सांग, तू घरी बोलला ना आपल्याविषयी? सांगितलं ना मम्मी पप्पाला? आपल्याला लग्न करायचंय असं 15 दिवसा अगोदर बोलला होता ना तू मला. मी घरी सांगेल असं नक्की. मग आता सांगितलं असेल ना तुने, मग काय बोलले ते? हो म्हणताय का? मला माहिती हो म्हणतील ते. अरे रे रे राणी, बापरे, मी तर विसरूनच गेलो होतो. या लग्नाच्या गडबडीमध्ये ना मला आठवण पण राहिली नाही. राणी, मी घरी जाऊन नक्की सांगतो हा. तू टेन्शन घेऊ नको, आपलं लग्न होईल ना. तू कशाला टेन्शन घेतेस? काय मोन्या, म्हणजे तू अजून विचारलेलं नाहीये? अरे राम, मी तर घरच्यांना सगळं सांगून दिलं. माझ्या घरच्यांची होय, आणि तू अजून विचारलं नाही? तू ना प्रत्येक वेळेस असंच करतो मोन्या. तुला लग्न नाही करायचंय का माझ्या सोबत? हा, सांगून दे मग मला. तू विचारत का बरं नाही घरी? विचारायला पाहिजे ना. तू प्रत्येक वेळेस असंच सांगतो, विसरून गेलो विसरून गेलो. असं कसं विसरून जातो तू मोन्या? हा, सांग बरं मला, कसा विसरून जातो तू?
जाऊ दे ग बाई, जाऊ दे ग. तो काय सांगणार आहे ग घरी ग? अगं त्याला लग्नच करायचं नाहीये. नाहीतर कधीच सांगितलं असतं कधी त्याने घरी आणि विचारून घेतलं असतं त्याच्या मम्मी पप्पाला. अगं तो नुसता टाइमपास करतोय, मला माहिती त्याचं. अगं एक नंबरचा लब्बाड आहे तो. तो काय विचारणार आहे? तुला सहज म्हणून देतो, तो टाइमपास करतोय तो. हा, प्रेमाच्या नावाने नुसता टाइमपास करतोय तो तुझ्यासोबत. तो काय लग्न करणार आहे तुझ्यासोबत? तुझ्या तर काय लक्षातच येत नाही. हे चिमणी, तू मध्ये मध्ये बोलू नकोस बरं. विनाकारणचा आग नको लाव तू जास्त. मी बोललोय ना तिला विचारेल असं, आणि मी लग्न करेल तिच्यासोबत. बघून घे तू, मी लग्न करून दाखवणार तुला. अरे मोन्या, तुला काय सांगतोय तू? मला सांग. हा, मला सांग तू खरंच लग्न करणार आहे का तू माझ्यासोबत? मग लग्न करणार आहे तर मग घरी काय सांगत नाही तू? कशाला घाबरतो तू? तुझ्या मम्मी पप्पाला. आता मी घाबरली का बरं? मी पण तर विचारूनच घेतलं ना. अगं राणी, तसं नाही. विचारेल की मी नक्की विचारेल. अगं थोडा टाइम दे ना पण मला, प्लीज थोडा टाइम दे. बघ मी नक्की विचारून ना तुला सांगणार. तुला ना लगेच सांगायला येणार मी. आणि मला माहिती ते हो बोलतील, पण थोडासा तू थांबून जा. थोडं थांबून जा. आणि मला पण थोडा टाइम दे. मी विचार करतोय ना, कसं विचारायचं, काय विचारायचं. कसं विचारायचं म्हणजे काय? विचारायला पण काही एवढा विचार करावा लागतो का? हा, 3 महिन्यापासून सांगतोय तू. आता विचारेल तेव्हा विचारेल, पण तू ना तुझ्या घरच्यांसमोर तू बोलतच नाही. हा, माहिती मला पण. आता तो काय विचारणार आहे ग? तो एक नंबरचा बॅकवर्ड कुठला आहे ग बाई? लय घाबरतो तो त्याच्या घरच्यांना. त्याच्या मम्मी समोर ना त्याचं तोंडच उघडणार नाही. आणि जर हा बोलला ना, हा तर चांगलाच मार खाईल. म्हणून हा बोलत नाही. नुसता घाबरते तो, घाबरतो तो सगळ्यांना, त्याच्या घरच्यांना. तो काय बोलणार आहे? अगं ए चिमणी, तू आमच्यामध्ये अजिबात चिव 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 करू नको. नाहीतर बघ चांगलं होणार नाही बरं. मी सांगून देतोय तुला. अगं राणी ही आपल्यामध्ये जास्त चिंगी लावायचा प्रयत्न करते. ह, आपली ना जास्त भानगड वाढायला पाहिजे, हे मत आहे तिचं. अरे मोन्या, तिला तू जाऊ दे, सोड आता. अरे तुला तर माहिती ना, मी तुला किती दिवसापासून सांगते. हा, घरच्यांना सांग, घरच्यांना सांग. तू सांगतच नाही. तुला लग्न करायचं आहे की नाही रे माझ्यासोबत? अरे हो बाबा, माहिती मला सगळं माहिती आहे. पण तू थोडं थांब ना. हा, मला थोडा टाइम दे, मी विचार करतोय ना. हे बघ, मी ना तुला आता नक्की सांगतो. मी ना घरी जाऊन नक्की मम्मीला विचारतो आणि तुला सांगायला लगेच येतो. मोन्या, अजून किती थांबायचं बरं मी? किती थांबायचं तू सांग. किती दिवसापासून वाट बघते मी. तुला आहे ना सांगायचं नाही. तू एक काम कर, तू घरच्यांना विचार. नाहीतर जाऊ दे, काही विचारू पण नको. मला जाऊ दे, मला सोडून दे. हा, विसरून जा. मी लग्न करून घेणार दुसऱ्या मुलासोबत. असं पण ना, उद्या येणार आहेत मला पाहुणे बघायला. हा, घरी येणार आहेत. मम्मीला सांगून दिलेले मी. मोन्याने जर नकार दिला, त्याने जर विचारलं नाही घरी, तर डायरेक्ट मुलांना बोलून घ्या मला बघायला, असं. हा, सांगून दिलेले मी. अगं राणी, असं नको ना करू. तुला तर माहिती ना, मी तुझ्यावर किती प्रेम करतो. अगं खरंच लग्न करणार आहे मी तुझ्यासोबत. आणि मी आता ना खरंच विचारतोय. हा, हिम्मत करून ठेवलेली मी, आता विचारायचंच आहे. हा. नाही नाही बाबा, नको नको, तू काय विचारू नको. घरी गेल्यावर तू ना तिकडेच थांबणार आहे, माहिती मला. तू काय विचारणार नाही. हा, अजिबात विश्वास नाही तुझ्यावरती. आणि घरी गेल्यावर कशाला विचारतोय मग? तुला विचारायचंच आहे ना, मग आता विचार. फोन लाव तुझ्या मम्मीला, माझ्या समोरच विचार. अगं काय वेडी झाली का तू? इथं कसं विचारायचं बरं फोनवर? अगं घरी जाऊन विचारतो की. नाही घराणी, जाऊ नको देऊ याला. इथंच फोन लावायला सांग. हा विचारणार नाही. हा प्रत्येक वेळेस असंच करतो. आज ना नक्की करून घे तू. याचं खरं प्रेम आहे तुझ्यावरती का नुसतं टाइमपास आहे? हा, याने जर फोन लावला तर याचं खरं प्रेम आहे तुझ्यावरती, असं बघून घे तू. नाहीतर याचं टाइमपासच आहे असं समजून घे. तू परत बोलली का चिमणी अजून मध्ये? तुला शांत बसता येत नाही का? हा, आम्ही बोलतोय ना. तुझं काय काम आहे मध्ये मध्ये बोलायचं? चिमणी नुसती चिव 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 करते मध्ये मध्ये. अगं राणी ही ना नुसतं आग लावायचं काम करते. तिला कशाला घेऊन आले तू? हे बघ मोन्या, तिच्यावरती तो अजिबात ओरडायचं नाही. ती माझी जीवलग मैत्रिणी. हा, ती ना बरोबर बोलते. हा, काय चुकते तिचं? ती खरं बोलते ना. तुझं खरंच टाइमपास असेल मग, म्हणून तू सांगत नाही घरी. आणि तिलाच का बरं बोलतोय तू? हा, गावात बघत नाही का तू बाकीचे कसे बोलतात तुझे मित्र मला? ती बघा मोन्याची लवर, ती बघा मोन्याची लवर चालली. हा, तेव्हा दिसत नाही का तुला? अगं जाऊ दे ना, आता सोड ना. अगं मी आता घरी जाऊन नक्की विचारतो. हा, आज फायनलच करून घेतो. मला आहे ना तुझ्यासोबत लग्नच करायचंय, असं डायरेक्ट घरी जाऊन सांगतो मी. हा, मम्मीला सांगतो, पप्पाला सांगतो, सगळ्यांना सांगतो. खरंच का मोन्या? मग सांग ना पटकन. किती टाइम लावशील तू अजून? हा, मला लग्न करायचंय तुझ्यासोबत. तुझ्यासोबत संसार करायचंय. अरे राणी, अगं तू 2 शब्द गोड काय बोलला नाही तुझ्यासोबत. तू लगेच मेणबत्ती सारखी विरघळून जाते का ग? हा,
बघ तू माझे ना तू लक्षातच ठेव, तो आता पण सांगणार नाही, तो प्रत्येक वेळेस असंच सांगतो, तो गोड बोलून लगेच तुला फसून घेत होतो. नाही नाही, आता तर अजिबात ऐकून घेणार नाही मी त्याच्या जेवढा आजचाच दिवस आहे फक्त. त्याने जर विचारलं नाही घरी जाऊन, मग त्याने तर समजूनच घ्यायला. हा, मग मी लग्नच करणार आहे त्याच्यासोबत, मी दुसऱ्या मुलासोबत लग्न करून निघून जाणार आहे आता, मी थांबणार नाही याच्यासाठी. नको ग राणी, असं नको ना करू. अगं विचारतो ना मी आता घरी जाऊन. बघू बरं मित्रांनो, आता मोन्या खरंच घरी जाऊन विचारतो की नाही, आपण बघू बरं आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि हा, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स नक्कीच करा, आणि आमचे असे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.